तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे दोन्ही पाय भाजपमध्ये आहेत. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचे दोन्ही पाय भाजपमध्ये असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी टीकेचे बाण सोडलेले आहेत. अजित पवारांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत. एक पाय नाही म्हणत मी. पटेलांचे, तटकऱ्यांचे. आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ईडी CBIनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले, छळ केला, त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाही आहेत ते जो होगा वो देखा जाएगा, जेल में डालना है डाल दो, चलो हमारा मौका आएगा तो आपको भी डाल देंगे. तो हे ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षाचे बहुसंख्य आमदार यांच्यावरती अशाच प्रकारचे खटले आहेत. पटेल यांना काय पवार कुटुंबाचं मुखिया केलं आहे का? प्रफुल्ल पटेल यांना बघा, कुटुंबातला शोक म्हणजे विधींपुरता असतो. म्हणजे कोणते विधी करतात मला काय पडायचं नाही, पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये 13 दिवसाचा शोक असतो. आपण 13 दिवसाचे साधारण शोक पाळतो. अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच, त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्त्व नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगता आहे ती त्यांची बाजू सांगतात. पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत. आणि ह्याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी.